टुरिस्ट टेम्पो ट्रॅव्हलर धारकांचे ऑल इंडिया टुरिस्ट प्रवासी परमिटची मागणी। टुरिस्ट टेम्पो ट्रॅव्हलर धारकांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांना निवेदनाद्वारे ऑल इंडिया टुरिस्ट प्रवासी परमिटची मागणी केली आहे। टुरिस्ट टेम्पो ट्रॅव्हलर ओनर्स असोसिएशन सांगली यांचे उपप्रादेशिक परिवहन सांगलीचे अधिकारी प्रसाद सत्यभामा नानासाहेब गाजरे यांना निवेदन देऊन ऑल इंडिया टुरिस्ट परमिट मिळावे याची मागणी केली आहे। या मागणीमध्ये केंद्रशासित राज्यातील टुरिस्ट परमिट प्रवासी वाहने यांना ऑल इंडिया टुरिस्ट परमिट देऊन 13 ते 22 सीटपर्यंतचा स्थानिक कर 15,000 रुपये व केंद्राचा टुरिस्ट परवाना कर 80,000 रुपये घेत आहेत। त्या टुरिस्ट प्रवासी वाहनांना एसी व पुशबॅक सीटचा टॅक्स मिळून त्यांचा एकूण वार्षिक कर 95,000 रुपये इतका आहे आणि महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्रवासी कर 1,30,000 रुपये आणि केंद्राचा टुरिस्ट परवाना कर 80,000 रुपये आहे। तर एकूण महाराष्ट्र राज्यातील प्रवासी परवाना कर वार्षिक 2,10,000 रुपये इतका भरावाच लागतो। दरम्यान केंद्रशासित राज्यातील वार्षिक प्रवासी कर परवाना 95,000 रुपये होतो आणि महाराष्ट्र राज्यातील वार्षिक प्रवासी वाहतूक कर परवाना 2,10,000 रुपये इतका भरावा लागतो। ही तफावत इतक्या मोठ्या प्रमाणात असल्याने केंद्रशासित राज्यातील उदाहरणार्थ दीव, दमण, आसाम, नागालँड, कर्नाटक या राज्यातील टुरिस्ट परमिट वाहने महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात येऊन टुरिस्ट व्यवसाय करत आहेत। त्यामुळे महाराष्ट्र राज्याने टुरिस्ट प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना कॉन्टॅक्ट कॅरेज उदाहरणार्थ 20 सीटर वाहन जिल्हानिहाय परमिट दिले जाते। सरासरी दिवसाला स्पेशल परमिट कर 500 रुपये भरावा लागतो। त्याचप्रमाणे त्याच वाहनाचा वार्षिक कर 33,000 रुपये इतका वेगळा भरावा लागतो। महाराष्ट्र प्रवासी वाहनांचा परवाना कर एक्सी पुशबॅक सीटसह 1,30,000 रुपये भरावा लागतो। केंद्र शासनाचा वार्षिक प्रवासी कर 80,000 रुपये, एकूण वार्षिक प्रवासी कर महाराष्ट्रात 2,10,000 रुपये भरावा लागतो। म्हणजे इतर राज्यांच्या प्रवासी वाहतूक करामध्ये आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवासी वाहतूक करामध्ये 1,15,000 रुपये इतका जास्त ऑल इंडिया टुरिस्ट कर परवानासाठी वाहनधारकांना भरावा लागतो। ही तफावत काढून केंद्रशासित राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील टुरिस्ट परमिट प्रवासी वाहतूक वाहनधारकांना ऑल इंडिया टुरिस्ट प्रवासी परमिट मिळायला हवे आहे। महाराष्ट्र राज्यातील टुरिस्ट प्रवासी कर परवाना परराज्यात जात असल्याने परिवहन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे। तसेच कर्नाटक राज्याला सांगली, कोल्हापूर या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याची सीमा जवळ लागत असल्याने मॅक्सिकॅब 12+1 या टुरिस्ट प्रवासी वाहतूक वाहनांना महाराष्ट्र राज्याचा 2700 रुपये महिन्याचा टुरिस्ट प्रवासी कर बसतो आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवासी टुरिस्ट वाहने कर्नाटक राज्यात जाताना त्या वाहनास टुरिस्ट प्रवासी 7 दिवसाकरिता कर 6,800 रुपये इतका भरावा लागतो। ही तफावतीच भेदभाव असल्याने महाराष्ट्र राज्याचे परमिट प्रवासी वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे। परराज्यातील टुरिस्ट वाहने सांगली जिल्ह्यात येऊन टुरिस्ट व्यवसाय करत असल्याने अनेक टुरिस्ट प्रवासी वाहने थांबवून राहत आहेत। सीमा भागातील प्रवाशांना मॅक्सी के कॅब प्रवाशांना ते वाहन परवडत असल्यामुळे त्यांची पहिली पसंती आहे। त्यामुळे आमची प्रवासी वाहने थांबवून राहत आहेत। आम्हा महाराष्ट्र राज्यातील प्रवासी टुरिस्ट वाहनांना ऑल इंडिया टुरिस्ट प्रवासी परमिट द्या, ही रास्त मागणी घेऊन सांगली जिल्हा टुरिस्ट टेम्पो ट्रॅव्हलर असोसिएशनचे पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांना कळवले। यावेळी उपस्थित महिंदर चांडाळे, जितेंद्र हेगडे, रामदास कोळे, संतोष पाटील, विकास गोरे, पप्पू पाटील, महावीर कांबळे, सुखदेव कवटगी, प्रमोद सावळगे, विजय गंगथडे, शिवा कांबळे, अमित यादव आदी टेम्पो ट्रॅव्हलर चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। टुरिस्ट टेम्पो ट्रॅव्हलर असोसिएशन सांगली जिल्ह्याच्या वतीनं उपप्रादेशिक विभाग सांगली या ठिकाणी आम्ही निवेदन दिलंय। हे निवेदन यासाठी दिलंय की जे ऑल इंडिया परमिट गाड्या ज्या इतर राज्यात आहेत त्या इतर राज्यामध्ये कर जो आहे प्रवासी कर तो कर आहे तो नॉमिनल आहे आणि तो गाड्या वाहनधारकांना परवडण्यासारखा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो कर आहे तो वाहनधारकांना न परवडण्यासारखा आहे। त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की इतर राज्यातल्या ज्या गाड्या आहेत प्रवासी वाहनं आहेत ती वाहनं येऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये व्यवसाय करत आहेत, तो व्यवसायाचा कर तो इतर राज्यामध्ये चाललेला आहे। त्या अनुषंगानं आम्ही या उपप्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या निवेदनाद्वारे सूचित करण्यात आलं आहे की आपला जो टुरिस्ट टॅक्स आहे तो इतर राज्यामध्ये चाललेला आहे, त्या इतर राज्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आम्हाला वाहनधारकांना टुरिस्ट वाहन घेण्याची परवानगी देण्यात यावी असं आम्ही त्या ठिकाणी ऑल इंडिया टुरिस्ट वाहन परमिट मिळावं या असं निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे आणि ते निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही तसं कळवतो असं ते आम्हाला ग्वाही दिलेली आहे।